कोल्हापूरमधील गोपेश्वर मंदिराचे हे रहस्य तुम्हाला माहित आहे का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिंगराजी चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्राचीन आणि रहस्यमय मंदिराबद्दल, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर. चला या मंदिराचं रहस्य आणि महत्व समजावून घेऊया. कोपेश्वर मंदिर जे खिद्रापूर गावात आहे, हे कोल्हापूर पासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि 12व्या शतकात शिलाहार राजवंशाने बांधलेले आहे. या मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी शैलीची आहे, जी त्याच्या भव्य नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराची खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा खुला गर्भगृह होय. येथे गर्भगृहाला छत नाही आणि असं सांगितलं जातं की यामुळे शिवलिंगावर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश थेट पडतो, ज्यामुळे येथील ऊर्जा विलक्षण आहे. या मंदिराचं एक मोठं रहस्य आहे. याला कोपेश्वर असं का म्हणतात? पौराणिक कथेनुसार भगवान शिव येथे रागवलेल्या स्वरूपात प्रकट झाले. दक्ष प्रजापतीच्या यज्ञात सतीने आत्मदहन केलं, तेव्हा शिवांचा राग शांत करण्यासाठी विष्णूने येथे येऊन तपश्चर्या केली. म्हणून येथील शिवलिंगाला कोपेश्वर म्हणतात. मंदिरात विष्णू आणि ब्रह्मदेवांच्याही मूर्ती आहे, जे एकाच ठिकाणी असणं खूप दुर्मिळ आहे. मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारतातील प्रसंग कोरलेले आहे, जे इतिहास आणि कला यांचा अनोखा संगम दाखवतात. येथील शांत वातावरण आणि कृष्णा नदीच्या काठावर असलेले हे ठिकाण भक्तांना आणि पर्यटकांना आकर्षित करतं. जर तुम्ही कोल्हापूरला भेट देत असाल तर कोपेश्वर मंदिराला नक्की भेट द्या आणि या रहस्यमय अनुभवाचा भाग व्हा. तुम्हाला यातील कोणतं रहस्य सर्वात रोचक वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यमय कथेसह. धन्यवाद.